जर बघणार तर विरार ते बोरिवली हे 6 लेनचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. त्याच्यामुळे विरार नालासोपाऱ्याच्या पूर्व बाजूला असणारा नाळा हा अफेक्टेड झालेला आहे. तुम्ही बघणार तर कॉन्क्रिटीकरण हे एक मोठ्या प्रकारे फेल्युअर आहे. 35-30 वर्षामध्ये कधी महामार्ग खचल्याचं आपण ऐकलं नव्हतं, पण ह्या 5 वर्षात प्रशासकीय कार्यकाळामध्ये सगळा बोजावारा उडालेला आहे. तर यावेळेला पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला कुठेतरी ह्या पावसाळ्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते आणि त्याला वाढी नसल्यामुळे प्रशासकीय अधिकारी कोणतीही महत्त्वाची भूमिका बजावत नाही आहे. ज्याप्रमाणे रेल्वेनी भराव टाकलेला आहे नाळ्यामध्ये, कदाचित त्यावेळेला आमची बॉडी असते, आमचे नगरसेवक असते, तर आम्ही त्यावेळेला रेल्वे प्रशासनाच्या मागे हात धुवून लागलो असतो. पण प्रशासनाला त्याबद्दल काय पडलेलं आहे, तर अधिकारावर जबाबदाऱ्या आहेत आणि जबाबदाऱ्या नाही झाल्या तर त्या वेळेला त्या विभागातल्या जबाबदार व्यक्तीवरती त्याप्रमाणे कारवाई होणं आवश्यक है। मानसून शुरू हो चुका है। महानगर पालिका के कई सारे कामकाज जो शहर में मानसून से पहले संपन्न हो जाने चाहिए थे, वो अभी भी लंबित हैं। वो ऐसे काम हैं जिनसे रोज़मर्रा के व्यक्तियों को यानी आम जनमानस को उसकी ज़रूरत पड़ती है। जैसे सड़क हो गया, नाले सफाई हो गया, सड़कों पर जो किनारे जो पानी निकासी का व्यवस्था हो गई, इन सारे कामकाजों को पहले कर लेना चाहिए था, लेकिन कई सारे काम अब भी लंबित हैं। महानगर पालिका के कामकाज पर हम बातचीत करते हैं हार्दिक राउत से और जानते हैं कि आखिर उस पर क्या कहना है। हार्दिक जी, बड़ा आपका रहा है, इस पर गहनता से स्टडी रही है। महानगर पालिका क्या उतने कामकाज कर पाई है जितना कर सकती थी, और क्या मानसून से पहले वो पूरे नहीं हुए, उस पर क्या कहेंगे? सर्वप्रथम मी वसई उपप्रदेश, वसई विरार उपप्रदेश ह्याच्यामध्ये महानगरपालिका आहे, MMRDA आहे, हायवे ऑथॉरिटी, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे, त्याच जोडीला PWD आहे आणि इतर केंद्र राज्य सरकारचं त्यामध्ये रेल्वे आलं, या सगळ्यांची काम प्रगतीपथावर आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघणार तर विरार ते बोरिवली हे 6 लेनचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. त्याच्यामुळे विरार नालासोपाऱ्याच्या पूर्व बाजूला असणारा नाळा हा अफेक्टेड झालेला आहे पूरी तरह. हायवे जर तुम्ही बघणार तर कॉन्क्रिटीकरण हे एक मोठ्या प्रकारे फेल्युअर आहे. त्याच्यामुळे सगळे ड्रेन्स बंद झालेले आहेत. आज गेल्या 2 दिवसाच्या पावसामध्ये महामार्ग खचला. 35-30 वर्षामध्ये कधी महामार्ग खचल्याचं आपण ऐकलं नव्हतं, पण ह्या 5 वर्षात प्रशासकीय कार्यकाळामध्ये सगळा बोजावारा उडालेला आहे. त्यामध्ये इलेक्शनच्या तुमच्या त्याला काय म्हणतात आचारसंहितेच्या काळामध्ये कामं बंद आहेत. काल परवापर्यंत लोकसभेची आचारसंहिता होती. आता बघतो तर विधान परिषद, कोकण पदवीधर विधान परिषदेची आचारसंहिता म्हणजे 7 जुलैपर्यंत ते सुद्धा बंद. म्हणजे कामं करायची कशी, कोणतं काम करायला जावं तर प्रशासनापुढे आचारसंहितेचा मोठा बाऊ केला जातो. आचारसंहिता ही लोकोपयोगी कामासाठी नसायला पाहिजे. लोकांना पदवीधर मतदार किंवा पदवीधर मतदारसंघाची ही जी आचारसंहिता आहे, त्याच्यामुळे परत पावसाळ्यापूर्वीची पूरपरिस्थितीची जी काय आढावा बैठक किंवा इकडच्या स्थानिकांना त्याबद्दल माहिती देणं वगैरे ह्या कुठेच काहीच, म्हणजे महापालिका प्रशासन ही प्रशासनाच्या हातामध्ये आहे. आज जुलैची 11 तारीख आहे, तर पुढच्या 28 जूनची 11 तारीख आहे. पुढच्या 28 जूनला महापालिका प्रशासनामध्ये प्रशासनाचं राज्य येऊन पूर्ण 4 वर्ष होती. ह्या 4 वर्षामध्ये लोकांना माहिती नाही आहे की महापालिका प्रशासनामध्ये कोणत्याही प्रकारे महापालिकेचं जे राज्य आहे हे प्रशासनाच्या हातात आहे. राज्य सरकार किंबहुना राज्य सरकारचे जे प्रशासक म्हणून ते आयुक्त म्हणून आहेत, त्यांच्या हातामध्ये ह्या सगळ्या सेवा सुविधा देण्याचं काम आहे. पण एक प्रशासक किंवा त्यांच्या हाताखाली असलेली यंत्रणा ही आचारसंहितेमुळे कुठेतरी अडचणीत येते आणि ह्या सर्व लोकांना देण्याच्या सेवा सुविधा, मग त्याच्यामध्ये नाळे सफाई असेल, हायवे, रेल्वे ह्यांचं कोऑर्डिनेशन असेल, कारण हायवे आणि रेल्वे हे दोन्ही भागातून शहराच्या पूर्वेकडून जातात आणि शहराच्या पूर्व भागामध्ये डोंगर किंवा डोंगराला लागून असलेल्या भागातून पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा निकास होतो आणि तो पश्चिमेला येऊन थांबतो. तर यावेळेला पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला कुठेतरी ह्या पावसाळ्यामध्ये आपत्कालीन परिस्थिति उद्भवू सकते हैं, त्याला संपूर्णपणे प्रशासन जवाबदार है। जिस तरीके से हो रहा है, प्रशासन अपने मनमानी काम कर रहा है, अगर जनप्रतिनिधि होते तो क्या कर पाते ऐसा? एक तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आचारसंहितेचा कार्यकाळ, आणि या कार्यकाळामध्ये आयुक्त असतील किंवा बॉडी असेल तर त्यांना काही अधिकार आहेत. आज बॉडी नसल्यामुळे प्रशासकीय अधिकारी कोणतीही महत्त्वाची भूमिका बजावत नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी होते, तुम्हाला मी एक
जनरल तुम्ही आज सगळेजण रेल्वेने प्रवास करतात तर विरार पूर्व ते नालासोपारा पूर्व ज्याप्रमाणे रेल्वेनी भराव टाकलेला आहे नाळ्यामध्ये, कदाचित त्यावेळेला आमची बॉडी असते, आमचे नगरसेवक असते, तर आम्ही त्यावेळेला रेल्वे प्रशासनाच्या मागे हात धुवून लागलो असतो. पण प्रशासनाला त्याबद्दल काय पडलेलं नाही आहे. प्रशासनाच्या निदर्शनास आणूनसुद्धा रेल्वे ऑथॉरिटीला कुठेही त्यांनी धारेवर धरलेलं नाही आहे. आणि उद्याला जर वसई विरार ह्या भागामध्ये पाण्याचा भराव झाला त्यावेळेला लोकांना महानगरपालिका दिसेल, रेल्वे ही दिसणार नाही आहे. क्या लगता है कारवाई होनी चाहिए इस पर बड़े पैमाने पर? शक्य असेल तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेला दंडात्मक कारवाई करावी. रेल्वेने जो भराव महानगरपालिकेचा जो विरार ईस्ट आणि नालासोपारा ईस्टच्या मधला होल्डिंग पॉइंट आहे त्याच्यामध्ये केलेला आहे तो त्यांनी तात्काळ निकास करा. महानगरपालिका की लापरवाही पर क्या कहेंगे? उन पर भी कार्रवाई होनी चाहिए. महानगरपालिकेचे जे अधिकारी किंवा ज्या पद्धतीने महानगरपालिकेच्या जो कोणीही तिकडचा सहाय्यक आयुक्त असतील किंवा त्या विभागाचे प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी त्या वेळेला फिरून त्या ठिकाणचा पूर्ण सर्वे करणं आवश्यक आहे. तो मला वाटत नाही झालेला आहे. तो उन पर कार्रवाई होनी चाहिए. बघा, जिथे अधिकार आहे त्या अधिकारावर जबाबदाऱ्या आहेत आणि जबाबदाऱ्या नाही झाल्या तर त्या वेळेला त्या विभागातल्या जबाबदार व्यक्तीवरती त्याप्रमाणे कारवाई होणं आवश्यक आहे. धन्यवाद. धन्यवाद. ये थे हार्दिक राउत, और हार्दिक राउत तो साफ तौर पे कहना है कि जो कामकाज नहीं हो पाया है, जिसके जिम्मेदार जो लोग हैं और जिसकी वजह से जनता परेशान होने वाली है और ख़ासकर जलभराव जैसी स्थिति पैदा होने वाली है और हाईवे ऐसी बड़ी मुसीबत का सामना जहाँ पर सड़क का निर्माण अभी ढंग से हुआ नहीं है, इन सब को देखते हुए जो जिम्मेदार लोग हैं उस पर निश्चित रूप से बड़ी कार्रवाई होनी चाहिए.